मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अलिबाग जवळच्या कोर्ले समुद्रकिनारी आढळलेली संशयास्पद बोट बेपत्ता। हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तटरक्षक दल आणि पोलिसांकडून शोध सुरू। बेपत्ता बोट पाकिस्तानी असल्याचा संशय। पुढील 7 दिवस महाराष्ट्रामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा। कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज। मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता। गंगापूर धरणातून 5186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरात पाणी पातळीमध्ये मोठी वाढ। दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्या वर पाणी। येत्या 24 ते 48 तासांसाठी विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुसळधार बरसण्याची शक्यता। आज चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदियामध्ये जोरदार पाऊस होण्याचा अंदाज। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट। प्रशासनाकडून सतर्कता म्हणून सर्व शाळांना सुट्टी जाहीर। अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडण्याच्या नागरिकांना सूचना। हिंदी धोरण वादावर अशोक सराफ यांनी बोलणं टाळलं, तर चांगल्या दिवशी तो विषय का काढता म्हणत प्रशांत दामलेंचंही नो कमेंट्स। हिंदी भाषेवरून ठाकरे बंधूंनी घेतलेल्या भूमिकेनंतर भाजप अमराठींच्या बाजूनं। भाजपकडून मुंबईसाठी मोर्चे बांधणी सुरू झाल्याची चर्चा। अमराठींवरील मारहाण सहन करणार नसल्याची भूमिका। मराठी प्रेमींची ताकद काल आपण पाहिली। महाराष्ट्र एकत्र येतोय, मग दिल्लीच्या पुढे झुकणाऱ्या भाजपच्या पोटामध्ये दुखणारच। आदित्य ठाकरेंचा पलटवार। आमची भावकी एकत्र झाली, आमच्या नादाला लागू नका। मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर निशाणा। तर ज्या पाकिस्ताननं आपल्या नागरिकांना मारलं त्यांच्याशी फक्त युद्धाचं नाटक केलं, जाधवांची टीका। ठाकरे बंधू एकत्र येऊन शेवट मात्र शून्य असेल। जो सत्तेसाठी हपापलेला आहे तो कधीही पाठीमध्ये खंजीर खुपसू शकतो। निलेश राणेंचा ट्विट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात। ठाण्यामध्ये युवा सेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचणारे बॅनरवर उद्धव ठाकरेंचं बीएमसीच्या तिजोरीकडे लक्ष असल्याचं व्यंगचित्र। हिंदीबाबतचा जीआर रद्द झाला, त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा सहभाग। पण कोणी श्रेयासाठी मेळावा घेत असेल तर हरकत नाही। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। बीएमसी निवडणुकीमध्ये स्वबळावर लढायचं की नाही याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट। आजच्या बैठकीमध्ये अंतिम निर्णय होणार। एमआयएमचे चंद्रशेखर आझाद यांच्या भीम आर्मीसोबत युती होणार। सूत्रांची माहिती। भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांकडून जलील यांची भेट। युतीसंदर्भात प्रस्ताव दिल्याची माहिती। पुण्यात हातात कोयता घेत गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। पुणे रेल्वे स्थानक परिसरामधली घटना। आरोपी सूरज शुक्ला पोलिसांच्या ताब्यात। गोंदियातील गंगाझरी रेल्वे स्थानकाजवळ मोठा रेल्वे अपघात टळला। एक्सप्रेसचे ब्रेक लायनर रुळाला घासले गेले, त्याच्यामुळे धूर आला आणि मोटरमधनं गाडी थांबवताच प्रवासी रुळांवर। ऑनलाईन ॲपद्वारे विकल्या जाणाऱ्या जेवणातून आरोग्याशी खेळ। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रेंकडून व्हिडिओ शेअर। चित्रेंकडून कारवाई करण्याची मागणी। अमेरिकेमधल्या टेक्सासमध्ये पुरामुळे कहर। मृतांचा आकडा 82 वर। मदत आणि बचाव कार्य सुरू। भारताचा 58 वर्षांनी बर्मिंगहममध्ये इंग्लंड विरुद्ध पहिला विजय। दुसऱ्या कसोटीमध्ये इंग्लंडवर 336 धावांनी मात। कर्णधार शुभमन गिलसह सिराज आकाशदीपची विक्रमी कामगिरी। एलॉन मस्क यांच्याकडून नवीन पक्षाची स्थापना। ट्रम्प यांच्याशी असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर मस्क यांच्याकडून अमेरिका पार्टी सुरू। 2028 अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची शक्यता। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।